तर नक्कीच आज स्क्रीन मध्ये पाहू शकता मंगल लोखंडे ज्यांचा आज वाढदिवस आहे। बर्थडे बॉय वाढदिवसाच्या त्यांना आपण लाख लाख शुभेच्छा द्या। आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। मंगल लोखंडे तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा। आज बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष आमच्या वरप गावाचा। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आणि जाऊया मैदानावरती जिथे अंतिम लढत। खरं तर आपण पाहिलं 48 संघांना इन्व्हाइट केले या स्पर्धेमध्ये आणि त्या 48 संघातनं 42 संघांचा गाशा गुंडाळला गेला आणि आता शेवटचे 6 संघ होते सुपर 6 मध्ये, त्याच्यातून 2 संघ नशीबवान राहिले जे मेगा फायनल मध्ये आलेत। याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि खरं तर शेवटचा सामना गोड करण्यासाठी हे 2 संघ मेगा फायनल मध्ये आलेत। एका बाजूला संघ तुम्ही पाहतायत, संघ ज्या संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय भूमी 11 मांडा ड्रॉच्या माध्यमातून तो संघ फायनल पर्यंत पोहोचलाय आणि त्यानंतर त्यांना फाईट करेल चिराग स्पोर्ट्स नायरा 11 बाबाले बी संघ। टॉस जिंकला मांडा संघाने त्यांना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय बाबाले बी संघाला। 2 ताकदवर संघ, एक टिटवा परिसरातला ताकदवर संघ जगनपाडी यांचा संघ म्हणजेच भूमी 11 मांडा संघ आणि त्यानंतर त्याला फाईट करणारा भिवंडी परिसरातला दादा संघ चिराग स्पोर्ट्स नायरा 11 बाबाले बी संघ। दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। शेवटचा अंतिम सामना स्टार्ट, लेट्स प्ले। पहिला बॉल जगन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय। समोर खेळाडू तुम्ही पाहतात ऍज द ओपनर सलामीसाठी 2 खेळाडू सूरज केना आणि योगेश बालेकर असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। खरं तर आपण स्पर्धा 7 दिवसाची पाहिली। रोशन हा क्रिकेटचा सप्ताह आपण या ग्राउंड वरती पाहिला आणि खरं तर राजदादा भोईर यांचं कौतुक करायला हवं। त्यांनी पाहिलेलं उघड्या डोळ्यात स्वप्न आज साकार होत आहे। पॅडल स्वीप, घुटना टेक, सूरज केनेचा चौकार देख आणि त्याने ठोकलाय चौकार। महेश दादा भोईर यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 1000चं प्राइज असेल। 3 बॉल 3 चौकार मारले तरी त्यांच्याकडून प्राइज असेल। चांगला चेंडू समोर खेळतो अलॉंग द कार्पेट, चाला ऑफ साइडला फिल्डर आहे, बाउंड्री लाईन वरती एक सिंगल मिळाली। संघाच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहतोय धावपळकावरती 5 धाबा। चांगली सुरुवात, 5 षटकांची लढत। शेवटचा अंतिम सामना अगदी सूर्याच्या प्रखर तेज उन्हामध्ये हा सामना लवकर आपल्याला पाहायला मिळतोय। अशा प्रकारे स्पर्धा व्हायला हव्यात ज्या नेहमी वेळेवरती होतात आणि खरं तर आयोजकांचं कौतुक करायला हवं ज्या प्रकारे त्यांनी 1 दिवस एक्स्ट्रा केला आणि सुपर 6 मध्ये आज दिवस आपण पाहतो आणि नक्कीच या 6 मधून 2 संघ मेगा फायनल मध्ये आलेत। कौतुक करेल दोन्ही संघांचं आजचं स्टँडर्ड क्रिकेट आपण पाहिलं आणि नक्कीच त्या 6 मधून हे 2 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचल्यात। क्रिकेटचा दमदार सोहळा आपण पाहतोय, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे या चढवा। यावेळी योगेच्या बॅट मधून विस्फोटक स्ट्रोक, स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द लाईन। योगेश भालेकरच्या बॅट मधून देखील येतोय पहिला चौकार। लागल्यात 9 धाबा। चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। प्रत्येक वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागते आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। स्विच हिटचा नापाक प्रयत्न, आज बरेच सारे खेळाडू या फटक्यामध्ये अपयशी ठरले आणि नक्कीच तो प्रयत्न इथे योगेशने केला। डॉटची समाप्ती, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धावपळकावरती, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धावपळकावरती, 9 धावा आल्यात। चांगली सुरुवात मानावी लागेल। खरं तर दोन्ही संघांकडून चांगलं क्रिकेट अपेक्षित असेल प्रेक्षकांना। ब्लॉकॉलचा मारा केलाय, समोर खेळतायत मिड ऑफला सेली, मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि नक्कीच एक सिंगल आली। ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिला पॉवर प्ले मध्ये रन्स केलेत। बॅटिंग करत असताना या ठिकाणी चिराग स्पोर्ट्स नायरा 11 बाबाले बी बिन गडीबाद 10 धाबा।
पाहतो इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिन गडी बाद 10 रन्स लागलेत. सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये दोन संघ. तर नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आमचे मनीष दादा जाधव मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात या मांडा संघाला. आणि मोहिलीचे आमचे किरण दादा पाटील हे देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा. किरण दादा आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. खरं तर आज स्पर्धेतला अंतिम दिवस आणि नक्कीच दोन्ही संघ ताकदवर आहेत. बाबाले बी संघाला खरं तर शुभेच्छा दिल्यात. किरण पाटील यांनी नक्कीच त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन आला फहीम आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. तर याच दरम्यान सन्माननीय निशांत मिरगुडे साहेब आणि आतिक भाई सय्यद यांचं आगमन झालंय. मी त्यांचं स्वागत करेन आणि त्यांना इन्व्हाइट करेल व्यासपीठावरती की आपण व्यासपीठावरती यावं. आणि बरपगावचे सन्माननीय शरद दादा भोईर हे देखील उपस्थित झाले. त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. कव्हर पॉइंटला खेळाडूने चांगला प्रयत्न केलाय. सिंगल घेतली आणि सिंगल वरती प्राधान्य दिलंय. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. सर्कल मध्ये आपण पाहतोय कव्हर पॉइंटला खेळाडू होते सिनियर चिंटू होते आणि नक्कीच चांगली फिल्डिंग. प्रत्येक खेळाडूला आपल्या या मॅच साठी 100% द्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने जिम्मेदारीने क्रिकेट खेळलं की 100% यश तुमच्या टीमला मिळत असतं. आणि आता धावपळकावरती धावा लागल्यात. या ओव्हर मध्ये 2 आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 10 म्हणजेच 12 रन्स. प्रयत्न योगेशचा चांगला होता परंतु बॅट बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 13 वरती. निशांत दादा मिरकुडे आणि आतिक सय्यद साहेब उपस्थित झाले. दादा या व्यासपीठावरती कारण तिकडनं मग बघू नका प्लीज. आपला सन्मान आणि नक्कीच आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. सूरज केने आपण पाहतो. खरं तर भिवंडीमध्ये 2 सूरज केने आहेत. एक गोरसाई बी संघामध्ये सूरज केने तुम्ही पाहता. एक बाबाले बी संघामध्ये सूरज केने पाहतात. अगदी खरं तर सूर्यासारखी तळपदार कामगिरी करणारे हे दोन्ही खेळाडू. परंतु सध्या बाबाले बी संघाकडनं खेळ करणारा सूरज केने मैदानाच्या आतमध्ये जसा आकाशामध्ये सूर्य चमकतोय आणि तसाच आज चमकदार कामगिरी बाबाले बी संघासाठी सूरज केनेला मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. MKK ट्रॉफी नागझरी गाजवली संपूर्ण टीमनं. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज राहिला होता सूरज केने. कारण शेवटचा अंतिम जो क्वालिफाय मॅच होता त्यामध्ये त्यानं अर्धशतक खेळी केली खरं तर. आणि त्यानंतर त्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज मिळाली. खरं तर त्या संघाला पृथ्वी 11 या नावानं पॅक केलं गेलं होतं. केतन दादा तरे भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून संघाला पुरस्कृत केलं गेलं होतं. जेवढे मोठे संघ तेवढे मोठे पॅकर्स या संघांना लागत असतात. आज बघा ना या ठिकाणी खरं तर हा संघ नायरा 11 या नावाने खेळतोय. चिराग स्पोर्ट्स बाबाले बी नक्कीच नायरा 11 नावाने आज मैदानात आतमध्ये उतरलाय. ओव्हर नंबर सेकंड आपण पाहिले कंप्लीट झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 14 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 10 होत्या आणि सेकंड ओव्हर मध्ये फहीमनं खरं तर 4च धावा दिल्या. अप्रतिम गोलंदाजी केली आणि धाव संख्या 14 वरती बिन गडी बाद. गोलंदाज चेंडू बॉल पहिलाच लॉब केला हवेत. उंची जास्त आणि लांबी जास्त. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं चेंडू फेकून देतोय. स्ट्रेट ऑन दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गॉन 6 रन. पहिला बॉल वरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. स्वॅग से करेंगे सबका स्वागत.
पाहतो मैदानावरती षटकारानं सुरुवात केली आहे. खरं तर मान्यवरांचं स्वागत केलंय. सूरज केने आकाशाला गवसणी घालणारे फटके त्याच्या बॅट मधून येतात. पहिला षटकार आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार मारलेत लगातार इथे 2. आणि नक्कीच जर आता षटकार टोकला तर महेश दादा भोईर यांच्याकडनं 1000चं प्राइज. मित्रो, या स्पर्धेसाठी ज्यांनी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे ते सर्वांचे लाडके दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियाचा राजा माणूस सन्माननीय महेश दादा पाल यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि सूरज केनेने देखील मान्यवरांचं स्वागत षटकाराबरोबर केलंय. आणि नक्कीच महेश दादा पाल यांच्या सोबत सूरज दादा पाल आपलं स्वागत आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतो इथे पहिल्या क्रमांकाची चमचमणारी ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे. दानशो दाते असं म्हटलं जातं रोशन की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. नक्कीच बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. महेश दादा पाल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धाव संख्याकडून पाहतो आपण षटकाराच्या मदतीने 2 षटकार आले. त्यानंतर एक सिंगल चिंटू जाधवला टार्गेट केलंय. चिंटू ज्युनियर, खरं तर 2 चिंटू आहेत. चिंटू ज्युनियर वरती 2 षटकार टोकलेत, टार्गेट केलं त्याच्या ओव्हरला आणि टीमची टोटल सध्या 27 विदाउट लॉस. पहिल्या विकेट साठी पार्टनरशिप मेगा फायनलचं स्वप्न मनाशी बांधून हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. काय चाललंय क्रिकेट मध्ये कळत नाही. सकाळपासून प्रत्येक खेळाडू रिव्हर्सचा प्रयत्न करतोय. अपयश प्रत्येकाला आलंय, यश एकालाही आलं नाही, तरी सुद्धा वारंवार तेच प्रयत्न होत आहेत. नक्कीच तर दरम्यान आमचे दिलीप दादा शेषवे यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळेस मात्र हा पुन्हा एकदा लॉंग ऑफ प्रिझनर मध्ये एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 28 होती. बघा विकेटच्या हॅट्रिक साठी लगातार 3 बॉल 3 षटकार किंवा लगातार 3 बॉल 3 चौकार जर टोकले कोणत्याही खेळाडून तर अविनाश दादा आगिवले यांच्याकडून 1000चं प्राइज आणि षटकार लगातार 3 मारले तर महेश दादा भोईर यांच्याकडून 1000 आहेत. धाव संख्या 28 धावेवरती स्कोर आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल फुल टॉस आणि पंचांनी बीमर घोषित केलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग सीमारेखेला गवसणी घालतो, सीमारेखा बाहेर. नो बॉलच्या 5 धावा आता इथे भाबाले बी संघाच्या अकाउंट मध्ये जॉईन केल्या जातील आणि टीमची टोटल तेवढ्याच वेगानं 33 या धावसंख्येवरती. दोन आले ओव्हर मध्ये, त्यानंतर चौकार आला, नो बॉल आला. सर्व काही या ओव्हर मध्ये घडलंय. 2 ओव्हर मध्ये चांगली स्थिती होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या मांडा संघाची, परंतु तिसरा ओव्हर चिंटूचं अगदी मागात पडलंय. फ्रीट वरती मोठा फटक्याची अपेक्षा होती परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. एक मागडं षटक समाप्त झालं. धावपळकावरती 33 रन्स लागल्या. 2 षटकामध्ये एकूण आपण पाहिलं 14 होत्या म्हणजे 19 धावा या ओव्हर मध्ये आल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 ही सरासरी गाठताना बिनगडी बाद 33 धावा स्कोरबोर्ड होती. बॅटिंग करत असताना चिराग स्पोर्ट्स नायरा 11 बाबाले बी संघाच्या.
जरी आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त क्रिकेट आणि क्रिकेट हा खेळ खेळला जातोय. परंतु सध्या क्रिकेटपेक्षा बैलगाडा शर्यतीला जास्त क्रेज झालाय आणि नक्कीच जेव्हापासून बैलगाडा शर्यत सुरू झाल्यात पहिलाच बॉल लॉब केला हवेमध्ये, मिस टायमिंग आणि क्षेत्ररक्षक पोहोचले झेल पर्यंत. विकेट मिळाली पहिली. जयेश राजेने झेल टिपलाय. खरं तर पहिला विकेट योगेश बालेकर मैदानाच्या बाहेर होतोय. बिग विकेट. फलंदाज योगेश बालेकर बॅक टू द डगआउट. छत्रपती शिवरायांचं संगीत ज्यानं सुन्नातनं स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब, फिरंगी टोपीवाले, डच, पोर्तुगीज आणि इंग्रज अशा 8 प्रकारचे मोठे शत्रू जगातले. त्या 8ही मोठ्या शत्रूंना एकाच वेळी 8ही दिशांना नामरण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते विकेट प्राप्त करतात. अजून एक बघा, विकेट लगातार पडल्यात. ज्या प्रकारे सुरुवात चांगली झाली 33 दिवसाची खरं तर आपण पाहिली पार्टनरशिप झाली आणि त्यानंतर लगातार 2 विकेट. फहीम इद्रिसी ज्याला विकेट मिळाली पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं 4 धावा दिल्या. सेकंड स्पेल फेकताना 2 बॉल 2 विकेट घेतल्यात. कौतुक करेल त्याचं. तर 2 विकेट लगातार घेतलेत या मॅच मध्ये. 33 धावेची पार्टनरशिप तुटल्यानंतर लगातार पुन्हा विकेट पडली आणि आता 4थ्या क्रमांकावरती विदेशाला. चांगला बॉल फटका देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. डीप मिड विकेटला काढू होते आणि नक्कीच त्या ठिकाणी सिंगल प्राप्त करतील. सिंगलच्या मदतीनं 34 धावसंख्येवरती. सामना मेगा फायनलचा आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये खरं तर एक चांगली टोटल येणार आणि चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळावा म्हणून फायटिंग टोटल म्हणजे 50+ धावा तरी निदान या मैदानामध्ये पाहायला मिळतील. फुल टॉस. क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब बॉल पाठवलाय. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक. गॉन 6 रन. पंचांकडे बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असतो. एक बिमर साठी आणि एक रनआउट साठी. मात्र बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी बाबाले बी संघानं नक्कीच इथे आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलाय. चेक करायचंय हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडूचा हाईट फॅक्टर चेक केला जाईल. त्याची लँडिंग चेक केली जाईल आणि त्यानंतर डिसिजन दिला जाईल. राज भोईर स्वतः आयोजक या ठिकाणी जॉईन झालेत आणि योग्य तो डिसिजन तुम्हाला आता tenniscricket.in च्या माध्यमातून दिला जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीन वरती.
तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय सोपवला गेलाय. टीव्ही अंपायर आता चेक करतील. नक्कीच आपल्याला चेक करावं लागेल या बॉलवरती काय डिसिजन आहे. षटकार तर मिळालाय परंतु बॉलचा हाईट फॅक्टर चेक केला जातोय की बॉलला हाईट फॅक्टर किती आहे. नक्कीच कमरेपेक्षा जास्त असेल तर नक्कीच नो बॉल असतो आणि त्यानंतर चेक केला जातो इथे हाईट फॅक्टर. आपण पाहूया. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी. षटकार येतो या बॉलवरती. कारण बॅट्समन ऑलरेडी खाली बसले होते. पाय पूर्णपणे जमिनीवरती टेकला आणि नंतर बॅट वरती बॉल घेतला. षटकार पंचांचा इशारा आलाय परंतु या षटकाराबरोबर टीमची टोटल स्कोर बोर्ड होती. धावा लागल्या 40. 40 रन लॉस ऑफ 2 विकेट. सूरज केने चमकतोय. त्याच्या बॅट मधून 3 षटकार 2 चौकार आलेत. महत्वाच्या अंतिम सामन्यामध्ये चमकदार कामगिरी. नक्कीच एक सिंगल घेतली. सिंगल घेऊन स्ट्राईकला रोटेट केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 41 वरती 41 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतो सध्या तिसरं सुरू आहे. सॉरी चौथं सुरू आहे. नक्की यानंतर अजून एक षटक बाकी असेल म्हणजे 7 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 7 चेंडू मध्ये किती मोठं टार्गेट पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांचा स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतो परंतु बॉल हवेत आहे. समोर स्क्रीनच्या अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि विकेट मिळतीये महत्वाची. कौतुक करायला हवं. पहिल्या स्पेल मध्ये 4च धावा दिल्या. सेकंड स्पेल मध्ये षटकार येऊन सुद्धा फक्त 8 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. 2 स्पेल फेकले 12 धावा 3 विकेट त्याची कामगिरी आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. शेवटचा षटक आता बाकी असेल. नवनाथ आलाय नवीन बॅट्समन. विदेश बाद झाला. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि नवनाथ सोबत तुम्ही सूरज केणेला पाहणार. ज्या सूरज केणेनं आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत 2 चौकार ठोकलेत आणि नक्कीच त्यानं जवळजवळ 28 धावेची खेळी मैदानामध्ये साकारली आहे. नक्कीच जवळजवळ 30 वरती खेळत आहे. यावेळीचा बॉल पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. मी सूरज केणे. आकाशात जसा सूरज चमकतोय तसा आज बाबाले संघाचा खेळाडू सूरज केणे मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. आता त्याच्या बॅट मधून 4था षटकार आलाय आणि जवळजवळ 36 धावेची खेळी मैदानामध्ये त्यांनी साकारली आहे. सामन्यामध्ये सूरज केने चमकलाय. सूर्यासारखी तवदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. बरसलाय मैदानावरती. 4 आतापर्यंत नॉट आउट केल्यात. टीम टोटल 47 वरती पोहोचले. अंतिम षटक आता टार्गेट केलं जातोय अशोक दिंडाला. अशोक दिंडा पुन्हा एकदा शेवटचं अंतिम षटक. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप. 2 खेळाडू आले. जजमेंट चुकलं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि 3री धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. 4थ्याचा प्रयत्न होतोय आणि 4थी धाव घेत असताना येथे रनआउट पद्धतीनं नवनाथला ग्राउंड सोडावं लागेल. सूरज केणेला देणंही महत्वाचं होतं. या 3 धावा आल्या आणि 3 धावा बरोबर इथे टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी संघाचं अर्धशतक. 50 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. 50 मधून 39 धावा स्वतः सूरज केणेने मैदानात केल्यात. 4 षटकात 2 चौकार. अतिशय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
जबरदस्त काही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला महत्त्वपूर्ण फायनल मॅच प्रत्येक संघाचं स्वप्न असतं स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेण्याचं स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात आणि एका बाजूला चमकदार कामगिरी अजून एक ठोकलाय यावेळेस मात्र वायडी स्ट्रॉंगांच्या वरनं प्रयत्न चांगले होते प्रयत्नानं यश मिळालं नाहीये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सूरज केनेच्या बॅट मधून 5वा षटकार उपस्थिती या ठिकाणी झाली आहे ते खरं तर चंदन सिंग आणि योगेशदादा सोनावणे यांच्या ठिकाणी आगमन झालंय वेलकम दादा आपलं स्वागत आहे खरं तर रोहित दादा भोईर प्रतिष्ठान पुन्हा एकदा लगातार 3 चेंडू 3 षटका ठोकले आणि अर्धशतक या स्पर्धेतलं ठोकणारा पहिला खेळाडू ठरलाय सूरज केने ऑलरेडी त्यानं षटका टोकले टोटल त्याची पाहिली तर 52 52 धावा एकदा टाळ होऊ द्या सूरज केनेसाठी आणि जर आता षटकार मारला तर जबरजबल महेश दादा भोईर यांच्याकडून 1000 आणि जबरजबल त्यांना 2000चं प्राइस दिलं जाईल जर आता षटकार टोकला तर 52 स्वतःच 50 संघिक धावसंख्या आपण पाहतोय 62 52 आणि 62 काय आकडा आहे आज शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये चमकदार कामगिरी सूर्यापेक्षाही जास्त चमकणारा सूरज केने मैदानाच्या आतमध्ये बरसलाय खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ऑन साइड मध्ये डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे 2 धाबा थांबू शकत नाहीयेत 2 धाब्याने टीमची टोटल 64 होती आणि नक्कीच एक मोठं टार्गेट मी सुरुवातीला सांगितलं की फायनल मॅच मध्ये तुम्हाला एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल 64 64 धाबा झाले त्याच्यातनं 54 धाबा सूरज केनेनं असाच काही खेळ एमकेके ट्रॉफी मध्ये झाला होता सूरज केनेकडून आणि महत्वाच्या क्षणाला त्यानं जवळजवळ 44 धाबा आणि 1 विकेट घेतली त्या आधारे जवळ 5 धाब्याने त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली होती हे चित्र मला नक्की आठवत आहे आणि आज देखील महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्यानं 65 खरं तर 54 धाब्याचा खेळ केला नॉट आउट आणि 65 धाबा इथे 64 धाबा झालेत बॅटिंग करताना या ठिकाणी आपण पाहतोय चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी संघाचे आणि 65 धावेचं टार्गेट भूमी 11 मांडा टीम समोर असेल देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चॅनल tenniscricket.in को सब्सक्राइब धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे भूमी 11 मांडा या टीम समोर या मॅच मध्ये सो मच त्यानंतर इथे आपण एक विशेष सन्मान करूया ज्यांनी स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे कारण की या स्पर्धेमधील पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय महेशजी पाल साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे महेश पाल साहेबांचे इथे आपण सन्मान करूया चिराग देखील येतोय अंतिम सामना पाहण्यासाठी महेश शेठ भोईर यांना विनंती असेल आपण महेश पाल साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे त्यानंतर समाजसेवक उद्योजक दिलीप पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि
दिलीप पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। दिलीप पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। दिलीप पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण दीपक पाटील, त्यानंतर अतुल सावंत साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि अतुल सावंत साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। कारण की आपल्या भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे, अतिथी देवो भव। प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत आणि सन्मान करणं ही आपली परंपरा आणि ती परंपरा आणि संस्कृती जोपासली जाते आयोजकांच्या वतीने। त्यानंतर राज गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत आणि राज गायकवाड साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। राज भोईर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आदरणीय चंदन सिंग साहेब देखील उपस्थित आहेत। अनमोल दादा भोईर यांना विनंती असेल दादा आपले शुभ हस्ते आपण चंदन सिंग साहेबांचे इथे सन्मान करूया। त्यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य आहे। त्यानंतर योगेश सोनावणे साहेब देखील उपस्थित आहेत आणि योगेश सोनावणे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती राज भोईर यांचे शुभ हस्ते। पासष्ट धावांचं लक्ष या सामन्यामध्ये आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज नौशाद आहेत। पहिला चेंडू अचूक लाईन वरती सूरज केने आहेत गोलंदाजी मार्क वरती, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये नाबाद 54 धावांची विस्फोटक इनिंग साकारलेली आहे। आणि स्ट्रायकिंगला फलंदाज नौशाद आणि त्याला साथ देतो अशोक। 13.00 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा लागते। लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव। धावसंख्या आहे 1। षटक क्रमांक आहे सुरू आहे पहिलं गोलंदाज सूरज केणेचा। अफलातून खेळ राहिला या दोन्ही संघांचा। एकूण 48 संघांचा सहभाग होता, 46 संघांचा गाशा गुंडाळलाय, उरलेत फक्त हे दोन संघ। फुल टॉस चेंडू बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने। एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा आपण पाहतोय यशस्वी होताना। धावसंख्या धावफलकावरती आहे 2। स्ट्रायकिंगला फलंदाज नौशाद। नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये, येतो हा डॉट बॉल। धावसंख्या आहे 2। राज भोईर असतील, प्रसाद सुरुशे, त्यानंतर RB11 वरप, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन। एकूण 7 दिवसीय ही स्पर्धा। जर या षटकामध्ये एक षटकार लगावला तर नक्कीच योगेश सोनावणे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल। ही सुवर्ण संधी आहे भूमी 11 मांडा टीमला। स्ट्रायकिंगला फलंदाज नौशाद। योगेश जी सोनावणे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। स्वीप केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल। बिनबाद 4 धावा, बिनबाद 4 ही धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 61 या सामन्यामध्ये। फर्स्ट इनिंग हायलाइट आपण पाहतोय
ती म्हणजे सूरज केणेच्या बॅटिंगची. यावेळी पहिला चेंडू चौकार आला, त्यानंतर फुल टॉस, त्याला देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा राऊंड विकेटने आले नाना आणि पुन्हा एकदा स्वीपच्या माध्यमातून हा चौकार आला. यश षटकार लगावला स्क्वेअर लेगच्या वरून. खूप चांगली बॅटिंग केली, ती म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये 54 धावा बनवल्या फुल टॉस चेंडू, आणि त्या फुल टॉस चेंडूचा देखील करपून समाचार घेतला होता सूरज केने यांनी. पुन्हा एकदा फुल टॉस आणि शेवटच्या षटकामध्ये अशोक डिंडावरती प्रत्येला चढवला आणि 3 उत्तुंग षटकार लगावले. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजेच 5 धावा धावफलकावरती. या दरम्यान आपण पाहू शकाल क्या बात आहे. महेश शेठ पाल साहेबांनी आपला एटीएम ऑन केलेला आहे आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी आहे भूमी 11 मांडा टीमच्या फलंदाजांना. हॅलो, धावसंख्या आहे 5. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, सॉफ्ट डिसमिसल, सुरेख झेल पकडलाय शॉर्ट कव्हर पॉइंटला. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. अशोक डिंडा बॅक टू द पवेलियन. फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत चिंटू. इन एट नंबर 3. संघ अडचणीमध्ये सापडलाय भूमी 11 मांडा संघ, कारण की 65 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा बनवल्या आणि या षटकामध्ये विकेट मिळवली आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मिड विकेट सीमारेषेवरती. हा झेल पकडला सुजित जाधव यांनी. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. चिंटू बॅक टू द पवेलियन. साहेब देखील आनंदित आहेत, कारण की पुरस्कर्ते आहेत चिराग स्पोर्ट्स, नायरा 11, भावाले बी या टीमचे. आणि जर या चेंडूवरती विकेट मिळवली तर महेश शेठ भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, कारण की विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती योगेश भालेकर. जयेश येत आहेत नवीन फलंदाज. जयेश राजे कॅप्टन आहेत भूमी 11 मांडा या संघाचे. हॅट्रिक बॉल, त्याला डिफेन्स केलेला आहे आणि मिडऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये. अंतिम सामना सुरू आहे, मेगा फायनल. स्विच इट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10 या फटक्यांची नितांत गरज आहे.
पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे आणि शॉर्ट पॉइंटला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद, लागतोय अजून एक धक्का. सलामीचा फलंदाज नौशाद अन्सारी बॅक टू द पॉइंट. फलकावरती आहे 10 न्यू बॅट्समन. फहीम इद्रिस येत आहेत 5व्या क्रमांकावरती. चांगली गोलंदाजी होतीये ती म्हणजेच भावाले बी या टीम कडून. या सामन्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 55 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा या टीमला. परंतु या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे महेश शेठ भोईर यांच्या चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी या संघाने. चिराग देखील सामन्याचा आनंद घेतोय, आज भरपूर आनंदित आहेत. यावेळी ड्राईव्ह केलेला आहे, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मधून फिल्डर येतील, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल, 11 धावा धावफलकावरती आहेत. कारण की महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे. ज्याप्रमाणे शर्यत जिंकल्यानंतर आनंद होतो, त्याचप्रमाणे आज आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. भावेश पवार एक दानशूर व्यक्तिमत्व मारळगावचे, त्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. त्यांचे इथे आगमन होत आहे. बॅटची कडा आहे, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि डायरेक्ट हिट देखील केलेला आहे. आणि पाहूया काय घडलं. यस, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. फहीमला माघारी परतावं लागेल. होऊ शकलं नाहीये भूमी 11 मांडा या टीमचा. परंतु जगन्नाथ पाटील डगआउट मधून वाट पाहतायत. त्यांची बॅटिंग सर्व प्रेक्षकांना देखील पाहायची आहे. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये संघ अडचणीमध्ये सापडला होता, तेव्हा 2 षटकार 1 चौकार लगावला होता. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव झाली पूर्ण. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये. डायरेक्ट हिट केलंय आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2 ने पुढे जाईल, 15 धावा धावफलकावरती. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये भावाले बी या टीमला. इथून चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक, विकेटचं बदन, फलंदाज झालाय बाद. आणि न्यू बॅट्समन जगन्नाथ पाटील.
ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो गेली 7 दिवस, तो क्षण म्हणजे आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सुप्रसिद्ध उद्योजक, धानिवली गावचे समाजसेवक, उद्योजक आदरणीय तुलसीराम दादा भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल उद्योजक समाजसेवक निखिलजी भरनुके साहेब देखील आहेत आणि कौशल झा साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुलसीराम भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आदर्श गाव धानिवली गाव आणि त्या गावातून ते बिलॉंग करतात, कारण की अनेक शिक्षक त्या गावामध्ये आहेत आणि त्या गावातील एक सुप्रसिद्ध स्पर्धा देखील आहे आदर्श चषक धानिवली. आणि तुलसीरामजी भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकतर्फी सामना सुरू आहे. या मॅच मध्ये नक्कीच मजा नाहीये, कारण की 65 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 3 षटकांमध्ये बनवलेल्या धावा 17. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. महेश शेठ भोईर जे पुरस्कर्ते आहेत भरपूर आनंदित आहेत भावाली बी या टीमचे आणि त्यांच्यासाठी निकेत व्यवहारे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. मनीष धुमाळ, आदरणीय निखिलजी भरनुके साहेब आणि कौशल झा साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय निखिलजी भरनुके साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबत आमचे परम मित्र अंकित दळवी देखील येत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सामना एकतर्फी सुरू आहे. मेगा फायनल चा हा सामना आपण पाहतोय. जगन पाटील स्ट्रायकिंगला आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती योगेश भालेकर. क्लीन बॉल फलंदाज झाले बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. थँक्यू सो मच. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. स्वर्गीय रोहितभाई भोईर यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत. बॅटची कडा आहे. न्यू बॅट्समन सत्यम सिंग आलेले आहेत. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक फार वेगाने जातील, चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतायत. या 2 धावा. 6 बाद 19 ही धावसंख्या आहे. अजूनही 46 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 7 षटकार 1 चौकार मारावा लागेल. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटमहँडचा वापर करून फक्त दिशा दिली आहे. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. 7 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहिली. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि या वर्षी नाविन्य आहे. या स्पर्धेमध्ये दिल स्कूप केलाय, लॅप स्ट्रोक आणि हा चेंडू अडवलेला आहे. क्या बात आहे. रणजित होते क्षेत्ररक्षक.
यस, टीमचे मॅनेजर देखील आहेत आणि इन ऍक्शन मध्ये आहेत आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल सोडलाय योगेशने. मिळते एक धाव. गोलंदाज या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय. विकास आहेत. 5 चेंडू शिल्लक. फक्त औपचारिक शिल्लक आहे या मॅच मध्ये. एकतर्फी सामना नक्कीच आपण पाहतोय सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलंय या चेंडूवरती. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतायत आणि पुन्हा एकदा हा झेल सोडलाय. एकतर्फी सामना सुरू आहे. अनेक मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं हे आयोजन आणि हा चौकार आलाय. आता मात्र या फटक्यांना थोडासा उशीर झालेला आहे. हे फटके जर आधी आले असते तर नक्कीच या मॅच मध्ये मजा आली असती. परंतु महेश शेठ भोईर भरपूर आनंदित आहेत कारण की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या संघाने मिळवलेली आहे. चिराग स्पोर्ट्स, नायरा 11, भावाले बी. पुन्हा दिल स्कूप करण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येईल हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक या सामन्यामधील आणि खूप मोठा विजय मिळवलेला आहे चिराग स्पोर्ट्स, नायरा 11, भावाले बी संघ आपण पाहतोय. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषक 2024 चा चॅम्पियन संघ आपण पाहतोय. भावाले बी अभिनंदन. महेश शेठ भोईर आणि अभिनंदन भावाले बी या संघाचं. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचा चॅम्पियन संघ.